आपण पाहत आहात आवाज 24 न्यूज, बुलंद आवाज जनतेचा। महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष भाजप चालवतोय की राष्ट्रवादी अजित पवार गट चालवतोय, अशी जोरदार टीका जैलाब्दीन शेख यांनी मिरज बैठकीत केली। मिरजेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा दक्षता समितीच्या ऑफिसमध्ये ही बैठक घेऊन जैलाब शेख व अशोक कांबळे यांनी जो बंड पुकारला आहे त्या संदर्भात सविस्तर माहिती दिली। महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष संजय सोनवणे यांनी माजी सांगली जिल्हाध्यक्ष जैलाब शेख यांच्यावर पक्षाने चर्चा न करता एकतर्फी कारवाई करत जिल्हा शाखा बरखास्त केली। त्याच्या निषेधार्थ जैलाब शेखने कार्यकर्त्यांची बैठक घेऊन आपले मत प्रकट केले। जैलाब शेख पुढे म्हणाले की आंबेडकरवादी विचारांचा एक पायी कट्टर कार्यकर्ता असून भारतीय जनता पार्टी जर संविधान बदलण्याची भाषा करत असतील व समाजात जातीयते निर्माण करण्याचे काम करत असतील तर ते आम्ही कधीही सहन करणार नाही व भाजप पक्षाचा प्रचार करणार नाही। तसेच महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष हा सर्व गोरगरीब कष्टकरी शेतकरी शेतमजूर सामान्यांचा फुले शाहू आंबेडकरी विचारांचा पक्ष आहे, पण आता हे होताना आम्हास दिसत नाही। उलट हे लोक भारतीय जनता पार्टी सारख्या मनुवादी विचारांच्या व संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्या पक्षांच्या उमेदवारांचा प्रचार करण्यास आम्हाला सांगत आहेत व काही आमिषही आम्हाला दाखवली आहेत, पण त्या आमिषाला मी जैलाब्दीन शेख बळी न पडता आम्ही संविधानाच्या रक्षणार्थ बंड करून शाहू फुले व आंबेडकरी विचारांचे वारसदार असलेले अपक्ष उमेदवार विशालदादा पाटील यांना पाठिंबा देऊन यांचा प्रचार ताकदीने करत आहोत। याचाच राग मनात धरून महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र अध्यक्ष संजय सोनवणे यांनी माझ्यावर कारवाई केली असल्याने अशा कारवाईला भीक न घालता आम्ही अपक्ष उमेदवार विशालदादा पाटील यांच्या प्रचाराचे काम चालू ठेवणार आहोत। महाराष्ट्रातील काही नेते रिपब्लिकन नावाने व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो वापरून जे पक्ष दुकानदारी चालवत आहेत व आंबेडकरी जनतेच्या भावनांशी खेळत आहेत, अशा दुकानदारीही बंद पाडणार आहोत। यावेळी शेख असे म्हणाले, भविष्यात एक स्वतंत्र बहुजन चळवळ ताकदीने उभी करणार आहोत। यावेळी सांगली जिल्ह्याचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे बंडखोर नेते अशोकजी कांबळेही आवर्जून उपस्थित होते। जैलाब शेख, अजय बाबर, सलीम कनवाडे, नितेश वाघमारे, जमीर शेख, प्रभाकर नाईक, सात गौंडी, नितेश वाघमारे, नासिर शेख, रामा कांबळे, उमर फारुक चौगले, सोहेब कनवडे सहित यावेळी कार्यकर्ते उपस्थित होते। आवाज 24 साठी वृत्त निवेदिका माधुरी मेस्त्री। मी जैलाब शेख, विशाल पाटील यांना अपक्ष आहे सांगली जिल्ह्यामध्ये, अनेक उच्च शिक्षित आहेत, माजी मुख्यमंत्री व थोर स्वातंत्र्य सेनानी सांगली जिल्ह्याचे स्वर्गीय वसंतदादा पाटील यांचे ते नातू आहे। आज त्यांचा फार मोठा कार्याचा ठसा आहे या जिल्ह्यामध्ये आणि त्यांना आम्ही अपक्ष म्हणून त्यांना आम्ही पाठिंबा दिल्यावर त्याने आम्हाला संजय सोनवणे यांनी सांगली जिल्ह्याची शाखा बरखास्त केली। आम्हाला त्याने वेगवेगळे या जिल्ह्यातून आमिष दाखवून आले, आम्ही कुठल्या आमिषाला बळी पडलो नाही। त्याने आम्हाला प्रचारापासून थांबायला सांगितलं की विशालदादाचा प्रचार करू नका। आम्ही त्या प्रचाराला पण थांबण्याचं काम करणे, आम्ही नेटाने आणि जोराने प्रचार करावा लागलो। तर अजितदादा गटातील इथले काही जे प्रमुख कार्यकर्ते आहेत त्याने आणि इथलं जे भाजपचे उमेदवार आहेत संजय काका पाटील यांनी आमच्या प्रचाराचं जैलाब शेख आणि अशोक कांबळेची धास्ती घेतली। त्याने अजितदादाच्या थ्रू आमच्या अध्यक्षांना फोन लावला, त्यांना फोन लावून इथली शाखा बरखास्त करायला लावली। शाखा बरखास्त झाल्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचार गवा जात नसताय, जे संविधानाचा मान राखतोय, जे संविधानाचं रक्षण करतोय त्याच्या पाठीमाग सगळी जनता असते आणि आम्ही त्याच्या पाठिंबा दिलेला आहे। अशोकराव संविधानाच्या समर्थनात दिलेला आहे आणि रिपब्लिकन पक्ष हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला मानणारा संविधानाच्या रक्षणासाठी आहे। तर तुम्ही रिपब्लिकन पार्टी ते संविधानाच्या रक्षणासाठी उभा केलेला आहे। त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आणि रिपब्लिक पक्षाचं नाव घेऊन तुमची दुकानदारी चालू केलेली आहे। हे मी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संजय सोनवणेंना विचारतोय। अनेक लोक मला सांगत आहेत महाराष्ट्रामध्ये आपण घेतलेला निर्णय योग्य आहे, भाई आमचे नाव जाहीर करू नका, तुम्ही तुमच्या गट स्थापन करा
आम्ही महाराष्ट्राचे लोक तुमच्या बरोबर पक्षात येणार आहे आणि अशोक भाईला पण सांगितलेलं आहे की विविध गटाची लोक आम्ही एकत्र येऊन जिल्ह्यामध्ये क्रांतीभूमीची हे जिल्हा आहे, या जिल्ह्यामध्ये क्रांती केल्याशिवाय राहणार नाही आणि हा आता जे निवडून येणार आहे विशालदादा पाटील हे आपल्या पाटील मतावर निवडून येणार आहे आणि भरघोस मत आम्ही देणार आहे। जोर लगा के देखो और हमसे टकरा कर भी तो देखो क्या अंजाम होता है। अशा स्पष्ट बेधडक बातम्यांसाठी आमच्या आवाज 24 न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।